आपण पाहत आहात आर.के. न्यूज. बातमी तुमची, आवाज आमचा. महेश राख खून प्रकरणातील फरारी मुख्य आरोपी सिद्धांत गवळीला मुंबईतून अटक. करवीर पोलिसांची कौतुकास्पद कारवाई. दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी 12:30 वाजण्याच्या सुमारास गंगाई लॉनच्या मागे फुलेवाडी रिंगरोड येथे सिद्धांत गवळी व त्याच्या गँगने महेश राख यांचा निर्घृण खून केला होता. या गुन्ह्यातील यापूर्वी 15 आरोपी अटक केले होते, परंतु गँगचा म्होरक्या सिद्धांत गवळी हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. आरोपी गुन्हा घडल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी आपली ओळख लपवून राहत होता. सदर आरोपी हा रेकॉर्डवरील असल्यामुळे तो नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क न ठेवता वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्यामुळे त्याचा कोणताच ठावठिकाणा मिळत नव्हता. पोलीस अंमलदार विजय तळसकर यांना दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी गोपनीय बातमी मिळाली की आरोपी सिद्धांत गवळी हा सध्या मुंबई चेंबूर परिसरात वास्तव्यास आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, पोलीस अंमलदार विजय तळसकर असे सदर बातमी खरी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजीपासून चेंबूर मुंबई परिसरात तळ ठोकून होते. सदर ठिकाणी आरोपी वास्तव्यास असल्याचे मिळालेल्या माहितीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्कर्ष वझे, युनिट 9 गुन्हे प्रकटीकरण कक्ष, बांद्रा मुंबई यांच्या मदतीने पथकाने तांत्रिक तपास करून त्याच्या वास्तव्याबाबत दिनांक 8 मार्च 2026 रोजी खात्री झाल्यावर करवीर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांना माहिती देऊन पोलीस अंमलदार रणजित पाटील, सोमराज पाटील यांना चेंबूर, मुंबई येथे बोलावून घेतले. आरोपी राहत असलेले ठिकाण झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचे असल्याने आरोपी गवळी याला कोणतीही खबर न लागता पकडणे जिकरीचे बनले होते. म्हणून आरोपी मिळाले पत्त्यावर आहे अगर कसे याची खात्रीसाठी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वेषांतर करून आरोपीच्या रूमची खात्री करून सदर ठिकाणी युनिट 9 गुन्हे प्रकटीकरण कक्ष, चेंबूर मुंबई यांची मदत घेऊन नियोजनबद्ध छापा टाकून दिनांक 10 मार्च 2026 रोजी आरोपी सिद्धांत गवळी याला ताब्यात घेऊन करवीर पोलीस ठाण्यात हजर करून त्याच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला दिनांक 19 मार्च 2026 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. आर.के. न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.